कुसुम, मला तर वाटायला लागले की या घरात नवऱ्याचं स्थान तू घेतलेस आणि बायकोच्या जागी मी आलोय. माझं या घरात काहीच चालत नाही. तू म्हणतेस तीच पूर्व दिशा असते. यावेळीही तू नेहमीप्रमाणे माझं ऐकणार नाहीयेस. त्यामुळे तुला जे पटेल ते तू कर. माझं डोकं खाऊ नकोस आणि कुठलेही विषय माझ्यापर्यंत आणू नकोस. संजय चुकीचा आहे असं मला अजिबात म्हणायचं नव्हतं, परंतु तोही माझं ऐकायला तयार नव्हता आणि माझं कोणी ऐकलं नाही की नेहमीप्रमाणे माझा आवाज वाढायचा. तेव्हाही तेच झालं होतं. म्हणून संजय मला रागात 2 शब्द बोलून निघून गेला. पण संजयला एक गोष्ट समजून येत नव्हती की नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असले तर या गोष्टीचं रूपांतर काहीसं वेगळं होतं. वेगळं म्हणण्यापेक्षा दोघांपैकी एक कुठेतरी तिसऱ्या दिशेला नकळत जाऊ लागतो आणि बहुतेक आम्हा दोघांमध्ये ते माझ्यासोबत होणार होतं. नवऱ्याचं दुर्लक्ष आणि घरात सततचे वाद यामुळे मी कोणा तिसऱ्या दिशेला अशा प्रकारे वळल्या जाणार होती ते मलाही ठाऊक नव्हतं. आमचं 2 मजली घर होतं. दुसऱ्या मजल्यावरील 3 खोल्या रिकाम्या पडल्या होत्या. आता माझ्या व संजयमध्ये याच गोष्टीवरून वाद झाला होता. त्यांचं म्हणणं होतं की आता घर भाड्याने द्यायला नको, त्या घरामुळे खूप वाद होत आहेत. पण मी ऐकणारे नव्हते. त्या रिकाम्या पडून राहिलेल्या घराला असे जाळेच लागणार होते. त्यामुळे मी घर भाड्याने द्यायचे. त्याने घरात 2 पैसे येतील असा माझा विचार होता. आता 4 महिन्यात दुसरा भाडेकरू आमचं घर सोडून गेला होता. असं वारंवार भाडेकरूंनी घर सोडल्यामुळे मी तर त्रासले होते. आता मी ठरवलं की कोणीही जोडप्यांना व फॅमिलीला घर भाड्याने द्यायचं नाही, कारण हे नवीन जोडपे काही दिवस राहायला येतात. त्यांचं आपापसात पटत नाही आणि मग मुलगी तिच्या माहेरी निघून जाते आणि मुलगा त्याच्या आईबापाकडे निघून जातो. त्या दोघांमध्ये नुकसान आमचंच होत होतं. एकसारखं कोणीच घरात राहायला तयार नव्हतं आणि 1-2 महिन्यातच मला त्या भाडेकरूंना त्यांचं डिपॉझिट परत द्यावं लागत होतं आणि तेही भाडं देताना चिकचिक करायचे. म्हणायचे, आम्ही तर 15 दिवस राहिलो, मग महिन्याचं पूर्ण भाडं का देऊ? त्या सगळ्या गोष्टीत माझा नवरा पडायचा नाही. पण मी तर कंजूस होते. मी माझा 1 रुपया कोणाला सोडायचे नाही. सततच्या त्या कटकटींना संजय कंटाळला होता. म्हणून तो म्हणाला, आता तुला काय करायचं ते कर, मला या सगळ्या गोष्टींमध्ये ओढू नकोस. आता कालच पुन्हा एक भाडेकरू आमचं घर सोडून गेला होता. आता मी सरळ सरळ घराच्या बाहेर अशी पाटी लावली की फक्त बॅचलर मुलांना घर भाड्याने दिले जाईल, फॅमिलीला सक्त मनाई आहे. पुढे महिना उलटला, परंतु कोणीही भाडेकरी घर भाड्याने घेण्यासाठी आलं नव्हतं. मला वाटलं आता आमचं घर असंच पडून राहील, परंतु पूर्ण 1.5 महिन्यानंतर आमच्या घरी एक भाडेकरू घर भाड्याने घेण्यासाठी आला आणि तो एक बॅचलर मुलगा होता. तो साधारणतः 22-23 वर्षांचा असेल. मी त्या मुलाला त्याचा परिचय विचारला. त्याने मला त्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव पंकज होतं. तो म्हणाला, मी नोकरी करतो. सध्या माझं लग्न वगैरे झालेलं नाही. माझा परिवार गावाकडे आहे. मी सध्या तरी एकटाच राहणार आहे. मी त्याला म्हणाले, तू बॅचलर आहे तोपर्यंतच मीही तुला माझ्या घरात भाड्याने ठेवेन, कारण मलाही फॅमिली असलेल्या लोकांची कटकट नकोय. त्याने माझ्या बोलण्यावर काही प्रत्युत्तर दिले नाही. त्याने घर पाहिलं आणि त्याला ते घर आवडलंही. तो म्हणाला, मी आजपासूनच इथे राहायला सुरुवात करतो. त्या मुलाने मला डिपॉझिटही दिलं आणि त्या दिवसापासूनच तो तिथे राहू लागला. बघता बघता महिना उलटला आणि घर भाडे घेण्याची तारीखही आली. याआधी पहिल्या भाडेकरीकडे मी स्वतःच भाडं घ्यायला जायचे, कारण 1 तारीख उलटूनही त्यांना भाडे देण्याचं भान नसायचं. पण पंकज तसा नव्हता. तो स्वतःहूनच महिन्याच्या 1 तारखेला घरी आला होता. मला वाटलं होतं तो भाडं द्यायला आला आहे, म्हणून मी त्याला चहा पाणी दिलं. चहा पाणी झाल्यावर मी त्याला म्हणाले, पंकज, तू भाडं द्यायला आला होतास ना, मग दे. मी त्याला भाडं मागताच तो म्हणाला, सॉरी, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्याचं बोलणं ऐकून मी फार चिडले. मी म्हणाले, मागच्या महिन्यापासून तू काय फुकट राहतोयस का? पैसे नाही हे काय उत्तर आहे? त्यावर तो म्हणाला, मालकीनबाई, खरंच माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी आता नवीन जॉबला लागलोय. अजून माझ्या बँकेची प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे काही डॉक्युमेंट अजून मी कंपनीत जमा केले नाहीत आणि म्हणूनच या महिन्यात माझा पगार झाला नाही. मी पुढच्या महिन्यात तुम्हाला 2 महिन्याचं भाडं एकत्रच देईल. मी समजले होते की तो मुलगा बहाणा करत होता. नुकतंच आमच्या घराच्या 2 कॉलनी सोडून अशीच घटना झाली होती. काही बॅचलर मुलं पूर्ण 4 महिने झाले बहाणे देऊन फुकट राहत होते आणि एके दिवशी रातोरात त्यांचं सामान घेऊन ते मुलं घरातून निघून गेले. 4 महिने घरात फुकट राहिलेही आणि त्या घराचं भाडंही त्यांनी दिलं नाही. ती मी समोर बघितलेली घटना होती. मी पंकजला म्हणाले, तुझ्यासारख्या मुलांना मी चांगलीच ओळखते. आत्ताच्या आत्ता मला माझं महिन्याचं भाडं दे आणि चालता हो, नाहीतर मी तुला पोलिसात देईल. पंकज माझ्यासमोर हातपाय जोडू लागला. तो म्हणाला, मालकीनबाई, मी खरंच सांगतोय, खरंच माझा पगार झाला नाहीये. मी तुमचे पैसे का बुडवेल? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ते काही मला माहीत नाही. तुम्हाला आत्ताच्या आत्ता माझ्या घराचं भाडं दे आणि तुझं सामान घेऊन इथून चालता हो. मी त्याचं ऐकायला तयारच नव्हते. मी त्याला फार बोलत होते
आणि नेमकं त्याच वेळी संजयही घरी आला. संजयने पंकजचं बोलणं ऐकून घेतलं आणि तो मला समजावू लागला. म्हणाला, कुसुम, हा मुलगा मला फ्रॉड दिसत नाही. उगाच त्याच्यावर ओरडू नकोस आणि त्याला घाबरवूही नकोस. संजयने पंकजच्या खांद्यावर हात ठेवला व तो त्याला म्हणाला, पंकज, तुझा पुढच्या महिन्यात पगार होईल तेव्हा तू 2 महिन्यांचं भाडं एकदा दिलं तर चालेल. जा आता तू. संजयने पंकजला तिथून जायला सांगितलं. तो तर निघून गेला. परंतु मी संजयवर फारच चिडले होते. मी म्हणाले, संजय, तू माझ्यामध्ये बोलणार नव्हतास ना, मग आता का मध्ये मध्ये बोललास? का तू त्या मुलाला इथून जा म्हणालास? पंकज बहाणे करत आहे, त्याला भाडं द्यायचं नाहीये, त्याला फक्त फुकट राहायचं आहे. संजय म्हणाला, कुसुम, मी दिवसभर घराच्या बाहेर असतो. मी माणसाचा चेहरा बघून ओळखतो की तो माणूस चालाक आहे की साधा भोळा. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या व संजयमध्ये 2-2 शब्द झालेत. मी संजयला म्हणाले, तू त्या मुलाची बाजू घेऊ नकोस. मी त्याला आत्ताच्या आत्ता इथून हाक लावून लावेल. मी तेव्हा पंकजच्या घरी जाऊ लागले. तो संजयने मला थांबवलं. तो म्हणाला, खबरदार, घराच्या बाहेर पाऊल जरी टाकलंस तर. हे घर माझं आहे हे विसरू नकोस. कधी कधी माणुसकीलाही महत्त्व दे, पैसा सगळं काही नसतो. तेव्हा संजयने मला कठोर शब्द बोलून थांबवून घेतलं. रात्री झोपण्याच्या वेळी तो म्हणाला की 2 दिवसांनंतर मी बाहेरगावी जाणार आहे. मी घरी नसल्यावर तुला काही अडचण आली तर पंकज सारखाच मुलगा तुझ्या मदतीला धावेल. उगाच त्याला काही बोलून तुझी क्रेडिट खराब करून घेऊ नकोस. मी संजयला त्यावेळी जास्त काही बोलले नाही, कारण माणूस 2 दिवसांनी बाहेरगावी जाणार होता. उगाच मी त्याच्या मागे कटकट केली असती तर बाहेर प्रवासातही त्याच्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या असत्या आणि तो ज्या कामाला जाणार होता ते कामही व्यवस्थित झालं नसतं. त्यामुळे मी शांतता ठेवली. परंतु संजय बाहेरगावी गेल्यावर घरात अशा काही गोष्टी घडणार होत्या ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पुढे 2 दिवसांनंतर संजय त्याच्या कामाकरता बाहेरगावी जायला निघाला. संजयचं त्याच्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. तो बिझनेससाठीच दिल्लीला काही गाड्या घ्यायला जात होता. तो म्हणाला, मला दिल्लीला पोहोचायला 2 दिवस लागतील आणि तिथून यायला 2 दिवस. मित्रांचा प्लॅन आहे की अजून काही दिवस दिल्लीला फिरून यावं आणि पुढे लडाखही जाऊन यावं. असा सगळा मिळून संजयचा 20 ते 25 दिवसांचा बाहेर फिरण्याचा प्लॅन होता. जवळपास महिनाभर माझा नवरा आता घरी नव्हता. संजय गेल्यानंतर पंकजचं असं काही रूप माझ्या समोर येणार आहे याची मी काही कल्पनाही केली नव्हती. आता घरी मी एकटीच होते. आता मला घरात एवढी काही कामं नसायची. मी बराच वेळ फ्री असायचे. अधूनमधून कधी मैत्रिणीकडे जायचे तर कधी मार्केटमध्ये जायचे. त्या दिवशी मी मार्केटमध्ये छोट्या मोठ्या शॉपिंगसाठी गेले होते. मार्केटमधून निघायला मला संध्याकाळ झाली होती. मी मार्केटमधून घरी येण्यासाठी रिक्षा केली. कॉलनीच्या कोपऱ्यावर येऊनच रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. तो म्हणाला, मॅडम, आज तुमच्या घरापर्यंत जाण्यासाठी अजून 50 रुपये जास्त लागतील. मी तर होती एक नंबरची कंजूसबाई. त्यातल्या त्यात 2 किलोमीटर अंतरासाठी तो व्यक्ती मला 50 रुपये मागत होता. मी त्याला त्याचं ठरलेलं भाडं दिलं आणि रिक्षातून उतरले व चालत घराकडे निघाले. मी जशी पुढे 2 पावलं चालत आले तसं मला मागून मालकीनबाई असा आवाज आला. मला आवाज देणारा तो पंकज होता. तोही माझ्यासोबत चालत चालत घरी येत होता. चालता चालता पंकज म्हणाला, मालकीनबाई, तुम्ही दिसता तेवढ्या कठोर नाहीत. तुमचा स्वभाव फारच छान आहे. कोणीतरी पहिल्यांदा माझ्या स्वभावाची प्रशंसा केली होती. माझं कौतुक ऐकून मी पंकजसोबत हसले. तो पुढे म्हणाला, मालकीनबाई, तुमच्या एवढ्या मोठ्या घरात तुम्ही 2च व्यक्ती राहतात का? मी त्याला होकार भरला. पुढे तो म्हणाला, मालकीनबाई, 2-3 दिवस झाले मला तुम्ही घरात एकट्याच दिसतायत. तेव्हा मी त्याला सांगितलं की संजय महिन्याभरासाठी बाहेर गेला आहे. पंकजला ते सांगून मी किती मोठी चूक करत आहे हे तेव्हा मला ठाऊक नव्हतं. मी सगळं सरळ सरळ बोलून गेले. तेव्हा गप्पा गोष्टी करत करत आम्ही घरी पोहोचलो. त्या रात्री अचानक मध्यरात्री माझ्या घराचा दरवाजा वाजू लागला. मी बाहेर जाऊन पाहिलं तर अर्ध्या रात्री पंकज घराच्या बाहेर उभा होता. त्याला बघून मी विचारात पडले होते. मी डोळे चोळतच दरवाजा उघडला. मी त्याला म्हणाले, या वेळेला तू इथे काय करतोयस? तर तो म्हणाला, मालकीनबाई, मला वरच्या खोलीत झोप येत नाहीये. खोलीचा फॅन बंद पडलाय. मी त्याला म्हणाले, तुझ्या घरातील फॅन बंद पडला आहे तर मी काय करू? तर तो म्हणाला, तुम्ही माझ्या घराच्या मालकीण आहात, मग माझी मदत करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही माझी मदत करा. पण मी तुझी काय मदत करू शकेल? तुमच्या घरी टेबल फॅन असेल तर तुम्ही मला द्या. मी त्याला म्हणाले, माझ्याकडे टेबल फॅन नाहीये. त्यावर तो म्हणाला, मग मी इथेच तुमच्या घरात हॉलमध्ये झोपू का? पंकजने जी रिक्वेस्ट केली होती ती तर पूर्ण करणं शक्य नव्हतं, कारण घरात माझा नवरा नसताना मी त्या भाडेकरू मुलाला अशी मदत करणं मला तरी योग्य वाटत नव्हतं. आणि रात्रीच्या 1 वाजता मी संजयला फोनही लावू शकत नव्हते. पंकज आमचा भाडेकरी होता, म्हणून त्याच्या समस्यांचं निदान करणं आमचं काम होतं.
म्हणून मग मी त्याला हॉलमध्ये झोपण्यास परवानगी दिली. त्या रात्री तो आमच्या घरातील हॉलमध्ये झोपला होता. सकाळी 6 वाजता पंकज त्याच्या घरी निघून गेला. तो गेल्यानंतर मी घराला लॉक केलं आणि पुन्हा काही वेळ आराम केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री जेवणाच्या वेळेत पंकज मॅगीचं पॅकेट घेऊन माझ्या घरी आला. तो म्हणाला, एवढी मॅगी शिजवून द्याल का? मी त्याला म्हणाले, अरे हे काय, तू जेवणाच्या वेळेत मॅगी का खातोयस? तेव्हा त्याने मला सांगितलं की आज माझी मेस बंद आहे, त्यामुळे मी मॅगी खात आहे. बिचारा मॅगी खाऊन झोपेल या विचाराने माझं मन पिघळलं आणि मी मोठी दयावान मदत करायला पुढे पाऊल टाकलं. मी म्हणाले, पंकज, अरे मॅगी खाऊ नकोस. दिवसभर तू ऑफिसमध्ये काम करतोस आणि रात्री फक्त प्लेटभर मॅगी खाऊन झोपणार का? चल, मी तुझ्या 2 चपात्या करते, माझ्यासोबत जेवायला बस. त्या दिवशी रात्री पंकज माझ्या घरी जेवणाला बसला होता. जेवताना तो म्हणाला, मालकीनबाई, मला वाटलं होतं की तुम्ही फारच डेंजर आहात, पण तुम्ही नारळासारखे आहात. बाहेरून टणक पण आतून सॉफ्ट. तुमचं मन खूप मोठं आहे. मी त्याला म्हणाले, माझं कौतुक पुरे झालं, आता पोटभर जेवण कर. जेवण झाल्यावर मी त्याला विचारलं की तुझ्या खोलीचा फॅन चालू झाला का? तो म्हणाला, हो, फॅन आपोआप त्याचा चालू झाला. पंकजने मला किचनमधील कामातही मदत केली होती. त्यानंतर तो त्याच्या खोलीत निघून गेला. परंतु त्या रात्रीही त्याने मध्यरात्री माझ्या घराचा दरवाजा वाजवला. आजही पुन्हा तीच समस्या घेऊन तो घरी आला होता. तो म्हणाला, आजही अचानक फॅन बंद झालाय, काही केलं तो चालूच होत नाहीये. तेव्हा मी स्वतः त्याच्या खोलीत फॅन बंद झालाय का हे पाहायला गेले. मी वर गेले तर त्याच्या घरातील फॅन खरंच बंद पडला होता. काही केलं तो चालू होत नव्हता. वरच्या घराला वरून पत्रा होता, त्यामुळे घर फारच तापलं होतं आणि तिथे फार गरम होत होतं. पंकज त्या रात्रीही आमच्या घरी झोपला होता. सकाळीच मी इलेक्ट्रिशियनला बोलावून घेतलं. इलेक्ट्रिशियन म्हणाला, फॅन अगदी बरोबर आहे, काहीही खराबी झालेली नाही. इलेक्ट्रिशियनने येताच बटन दाबलं तर फॅन चालू झाला होता. पण रात्री तर मी बघितलं तेव्हा रेग्युलेटर फिरवलं तरी फॅन चालू होत नव्हता. नेमकं गडबड कशात होती ते मला काही कळत नव्हतं. असो, आता तर फॅन चालू होता, त्यामुळे पंकज पुन्हा आमच्या घरी येणार नाही असंच मी समजले. पण पुढे 2-3 दिवसांनी त्याने मध्यरात्री 2 वाजता आमच्या घराचा दरवाजा ठोठावला. पंकज म्हणाला, मालकीनबाई, मला तुमच्या घरात येऊ द्या. मी त्याला म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तुझं काय चाललंय? तू आमच्या घरात येण्याचे वेगवेगळे बहाणे का शोधतोयस? तर तो म्हणाला, मी बहाणे करत नाही, खरंच खोलीतील फॅन बंद झालाय. त्या रात्री मी त्याला घरात घेतलं नाही. परंतु जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मी पंकजला आमच्या घराच्या दारात झोपलेलं पाहिलं. त्याच्याकडे बघताच माझं आजूबाजूलाही लक्ष गेलं. शेजारी लोकही वेगळ्या नजरेने आमच्या दारात बघत होते. आमचा दूधवालाही पंकजकडे वेगळ्या नजरेने बघत होता. तो म्हणाला, मॅडम, हा मुलगा तुम्हाला त्रास देतोय का सांगा. मी त्याला आत्ताच धडा शिकवतो, कारण याआधी मी असं कोणाला तुमच्या दारात झोपलेलं पाहिलं नाही. तेव्हा तो दूधवाला तर पंकजला धडा शिकवणार होता, परंतु मी त्याला थांबवलं. मी म्हणाले, हा कोणी अनोळखी नाहीये, तो आमच्या ओळखीचाच आहे. तेव्हा मी दूधवाल्याकडून दूध घेतलं आणि पंकजला उठवलं व घरात बोलावलं. घरात येताच मी पंकजला म्हणाले, पंकज, तू हे काय लावलंयस? मी काल तुला घरात येऊ दिलं नाही म्हणून तू दारातच झोपलास. तुला नेमकं काय हवंय? तुला लोकांना काय दाखवायचंय? काही बोलण्याआधीच पंकजच्या चेहऱ्यावर घाम फुटू लागला. तो म्हणाला, मालकीनबाई, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मागची 2 रात्र मी झोपायला जायचो तेव्हा आपोआपच खोलीतील फॅन बंद व्हायचा. आणि काल तर मी अभ्यास करत असतानाच अचानक माझं पुस्तक खाली पडलं आणि खोलीतील लाईट व फॅन बंद झाले. मला काहीतरी विचित्र जाणवू लागलं आणि म्हणूनच मी धावत पळत तुमच्याकडे मदत घ्यायला आलो होतो. मी त्याला म्हणाले, पंकज, काही काय बडबडतोयस? आम्हाला इथे राहून किती वर्ष झालेत, याआधी एकही भाडेकरूने अशी काही कंप्लेंट केली नाहीये. तू उगाचच काही बहाणे देऊ नकोस. मला तुझं वागणं कळतंय. तुझं चुकीचं वागणं लपवण्यासाठी तू खोटे बहाणे लावतोयस ना? त्यावर तो म्हणाला, मालकीनबाई, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर आजची रात्र तुम्ही माझ्या खोलीत थांबा, मग तुम्हाला तुमच्या घरात नेमकं काय चाललंय हे समजून येईल. मीही तेव्हा त्याला म्हणाले, ठीक आहे, आजची रात्र मी तुझ्या खोलीत थांबते. तू खोटं बोलत आहेस की खरं याचं आजच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पण हो, मी वरच्या खोलीत थांबणार याचा अर्थ मी तुला माझ्या घरात एकटं राहू देईल असं नाही. आजची रात्र तू कोणा मित्राकडे राहायचंस. पंकजने मला होकार भरला. त्याच्या बोलण्यात मला कॉन्फिडन्स दिसत होता, परंतु मला तो खोटा वाटत होता. मला त्याच्या नजरेत खोट दिसत होती आणि मला त्याचा शोध लावायचा होता की तू खरं बोलतोय की खोटं. तसं तर मी त्याला कधी झाक लावून लावलं असतं, परंतु मला त्याच्याकडून 2 महिन्यांचं भाडं घ्यायचं होतं.
त्याला तर जवळजवळ माझ्या घरी राहून 1.5 महिना झाला होता. त्या रात्री ठरल्याप्रमाणे पंकज घरी आला नव्हता. त्याने मला फोन करून सांगितलं की तो त्याच्या मित्राकडे थांबला आहे. त्याने जाताना त्याच्या घराची चावी मला दिली होती. मग त्या रात्री मी पंकजच्या खोलीत राहायला गेले. माझ्या घराला मी लॉक केलं होतं. रात्री जवळजवळ 1 वाजेपर्यंत मी मोबाईलच बघत होते, पण मला काही वेगळं जाणवलं नव्हतं. 1:30 वाजता मी मोबाईल ठेवला आणि लाईट बंद करून झोपू लागले. तसं मला वेगवेगळे भास होऊ लागले. खोलीतील फॅनही अचानक बंद झाला. उठून मी फॅनचं बटन बंद करून ते पुन्हा लावलं. रेग्युलेटर फिरवलं, पण तरीही फॅन लागत नव्हता आणि खोलीत चालू असलेला छोटा लाईटही एकदम बंद झाला. मी फारच घाबरले होते, पण तरीही मी हिंमत करून तिथे थांबायचं ठरवलं. अचानक काहीतरी फुटण्याचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून मी एवढी घाबरले की मी धावत पळत थेट माझ्या घरी निघाले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी घराचा दरवाजा उघडला. पंकज सकाळी 10 वाजता घरी आला. माझी हालत पाहून तो म्हणाला, मालकीनबाई, तुम्ही फार घाबरलेल्या दिसत आहात. नक्कीच तुम्हाला तुमच्या घरात काहीतरी दिसलंय. मी त्याला काल घडलेला सगळा प्रकार सांगितला. पंकज म्हणाला, आता तर सकाळ झाली आहे, चला आता मी तुमच्यासोबत येतो. त्या खोलीत नेमकं काय आहे ते आपण सोबत जाऊन बघूयात. मी तेव्हा पंकजसोबत वरच्या खोलीत गेले. आम्ही वरच्या घरातील स्वयंपाकघरात पोहोचलो तर तिथे काच फुटलेला दिसला. एक फोटो फ्रेम माळावरून खाली पडून फुटली होती. ती फ्रेम मी सरळ करून पाहिली तर ती फ्रेम माझ्या सासऱ्यांची होती. सासऱ्यांची फोटो फ्रेम मी माळावर आतमध्ये ठेवली होती. ती एवढ्या आतून खाली कसं काय पडली मला तेच कळत नव्हतं. मी माझ्या आईला फोन करून ते सगळं काही सांगितलं. तेव्हा आई म्हणाली, कुसुम, तू हे काय केलंस? तू तुझ्या सासऱ्यांचा फोटो असा माळावर का ठेवलास? मी तिला म्हणाले, आई, मला घर भाड्याने द्यायचं होतं. घरात जर मी तो फोटो लावला असता तर कोणी घर भाड्याने घेतलं नसतं, म्हणून मी तो फोटो पॅक करून वर ठेवला होता. आई म्हणाली, तुला समजतंय का हे सगळं का होतंय? ती म्हणाली, मी तुला भेटायला येते. काहीच वेळात आई माझ्या घरी आली होती. आम्ही एका शहरात राहूनही मी जास्त माहेरी जायचे नाही. माझं घर पाहून आई म्हणाली, तू घर तर खूप छान बनवलंयस. आत्ताच काही महिन्यांपूर्वी मी घराचं रिनोव्हेशन केलं होतं. आईने माझ्या घराचं कौतुक तर केलं, पण ती म्हणाली, या घरात मला तुझ्या स्वर्गीय सासऱ्यांचा फोटो दिसत नाहीये. मी म्हणाले, आगाई, या फुल फर्निश घरामध्ये मी असा सासऱ्यांचा फोटो वर कुठे लावणार? आणि तो दिसायला बरोबर तर दिसेल का? आई म्हणाली, आत्ता मी समजले की तुझ्या घरात एकही भाडेकरू का टिकत नाहीये. याआधी ज्याही फॅमिली आल्या होत्या त्यांनी अगदी महिन्याभरात किंवा 15 दिवसात हे घर का सोडलं हे आत्ता मला समजतंय. या बॅचलर मुलाला काही गोष्टी समजून आल्या नाहीत. आई, काय ते सरळ सरळ बोल. ती म्हणाली, कुसुम, हे घर कोणाचं आहे? मी म्हणाले, आमचं. नाही, हे घर आत्ता तुमचं आहे, परंतु हे घर तुझ्या सासऱ्यांनी त्यांच्या कष्टाने विकत घेतलं होतं. ज्या व्यक्तीने स्वकष्टाने हे घर खरेदी केलं त्या व्यक्तीचा आज त्याच्याच घरात तो नसताना साधा फोटोही नाहीये. तुझ्या सासऱ्यांचा कुठे ना कुठे अजूनही या घरात वावर आहे. बरोबर त्यांचाच फोटो का फुटला हा विचार तू केला नाहीस, पण मी तुला माझ्या अनुभवातून सांगते. तू नकळत तुझ्या सासऱ्यांचं अस्तित्व पुसून टाकलंय आणि ही गोष्ट त्यांना कुठे ना कुठे खटकली आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी होत आहेत. कुसुम, माणूस स्वर्गीय झाला म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं असं नसतं. माणूस गेला की आपण त्याचे कपडे, त्याच्या बाकी सगळ्या वस्तू टाकून देतो, पण त्याचा पैसा, त्याची प्रॉपर्टी का दान करत नाही? आता जर तुला तुझ्या सासऱ्यांचा फोटो लावायला लाज वाटत असेल तर या घरात राहायलाही तुला लाज वाटायला हवी. आईचं बोलणं ऐकून मी समजले होते की मी काय चूक केली होती. ती सगळी अंधश्रद्धा वगैरे नव्हती, ते आजकालचं खरं वास्तव्य होतं. माणूस गेला की त्याच्या बाकी सगळ्या वस्तू फेकल्या जातात, परंतु त्याचा पैसा, त्याची प्रॉपर्टी, दागदागिने हे कोणीही फेकत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माणूस गेल्यावर त्याची प्रॉपर्टी फेकून देत नाही, तसंच त्याचं अस्तित्वही पूर्णपणे मिटवू नका. आजकालच्या हायफाय लाईफस्टाईलमध्ये आजच्या तरुण पिढीने या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. मला माझी चूक लक्षात आली तसं मी ती सुधारली. मी नव्याने आमच्या घरात स्वर्गवासी सासऱ्यांचा फोटो लावला. आमच्या दोन्ही घरात मी सासऱ्यांचा फोटो लावला होता आणि त्या दिवसापासून खरंच आमच्या आयुष्यात फार बदल झाले. माझ्यात आणि संजयमध्ये वाद व्हायचे त्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं. घरात भरभराटी येऊ लागली आणि त्याचबरोबर सासऱ्यांच्या आशीर्वादाने काहीच महिन्यात मला गोड बातमी मिळाली. पुढे 9 महिन्यांनी मला गोंडस मुलगा झाला. संजय तर म्हणतो माझ्या पोटी माझ्या वडिलांनी जन्म घेतलाय आणि मलाही तसंच वाटतं. आज आमच्या घरावर माझ्या सासऱ्यांचा खूप आशीर्वाद आहे. एक वेळी मी हायफाय लाईफस्टाईलमध्ये माझ्याच आपल्या वडीलधाऱ्यांना विसरले होते आणि ती मी खूप मोठी चूक केली होती, पण त्या दिवसानंतर मी तसं कधीच केलं नाही. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.